हॅलो फ्रेंड्स, इथे ना आता किराणा संपलेला होता तर ना मी आता बरण्या इथे भरून घेतलेला आहे. तर इथे ना तुरीची डाळ, साबुदाणे, त्याच्यानंतर शेंगदाणे, मुगाची डाळ असं सगळं बरण्यांमध्ये मी भरून घेतलेलं आहे. आता ह्या बरण्यांना सेट करून ठेवायच्या. तर मग इथे व्यवस्थित कप्पा क्लीन करून घेतला. मग एक एक करून बरण्या इथे मी लावून घेतलेला आहे. तर पहा किती छान दिसतंय, आता एकदम भारी वाटतं भरलेला बरं का. तर मग इथे मस्त आता बरण्या लावून झाल्यानंतर ना घरीच मी मड भिजत घातलेले होते. तर तुम्ही पाहू शकता किती छान मोड आलेले. तर हे ना मी असे कापडामध्ये बांधून ठेवलेले, ते अगदी लांब लांब असे मोड आलेले होते. तर पाहू शकता उसळ पण खायला खरंच इतकी भारी लागली नाही यांची. आणि घरी असं वाटतच नाही की हे मोड घरी आलेले. तर बाजारातून आणलेल्या उसळीसारखेच वाटत आहे, पण नाही, हे ना मी घरीच मड भिजत घातलेली होती आणि त्याच्यानंतर मला अशी छान मोड आलेली. मग काय आता इकडे ना लगेच चाळणीमध्ये टाकून स्वच्छ धुवून घेतले आणि भाजी शिजवण्यासाठी कुकरमध्ये 1 ते 2 शिट्टी करून घ्यायची. मग मस्त शिजले जातात आणि फोडणी दिली की झाली भाजी. तर इकडे ना फ्रेश कढीपत्ता घेऊन आलेली, ते म्हटलं तुमच्यासोबत